प्रसारित करत आहोत अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम अष्टांग आरोग्य. अहो उमाताई भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचाराने गुण आला. तुमच्याही डायबिटीस साठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या निरामय आरोग्यासाठी आपली भारतीय प्राचीन आयुर्वेद पद्धती प्रत्येक आजाराचं निदान आणि त्यावर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेच. पण हे उपचार एका कुशल आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं घेणं गरजेचं असतं. मला सांगायला अतिशय आनंद होतो की गेल्या 14 वर्षांपासून आपल्या नाशिक जिल्ह्यात MD आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण केंगे यांनी त्यांच्या अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांना एक स्वस्थ निरोगी जीवनशैली प्रदान केली आहे. श्रोते हो, आपल्या अष्टांग आरोग्य या मालिकेमध्ये MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून विविध विकार आणि जीवनशैलीशी निगडित आजार याविषयी आणि त्यावरच्या आयुर्वेदिक उपचारांविषयी सविस्तर असं जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी डॉक्टर प्रवीण केंगे यांचं स्टुडिओत स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार सर, आयुर्वेद ही अतिशय प्राचीन निदान आणि उपचार पद्धती आहे आणि प्राचीन असली तरी आजच्या काळात ही अतिशय प्रभावी ठरते. तर याविषयी आपण काय सांगाल? जीवनशैली विकार आपली प्रत्येकाची दिनचर्या आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चुकीचा आहार, वेळोवेळी जेवण, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, उशिरा झोपणे, विविध कारणांमुळे जे काही आज व्याधी होत आहे म्हणजेच लाईफस्टाईल डिसऑर्डर. आज जगातील 70 ते 80% डिसीज व्याधी हे जीवनशैली विकार मध्ये मोडले जातात. जसे डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, सोरायसिस, संधिवात, हायपरटेन्शन, युरिक ऍसिड असे अनेक विकार यांना आपण जीवनशैली विकार असे म्हणतो. खरंय. आयुर्वेद शास्त्रात यावर कसे उपचार केले जातात याविषयी आम्हाला सांगा. आयुर्वेद हे नावातच खऱ्या अर्थानं जीवनशैली आहे. आयु म्हणजे आयुष्य, वेद म्हणजे शास्त्र, सायन्स, जे आपलं भारतीय वैद्यकीय शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये जीवनशैली विकार होऊ नये म्हणून आणि जीवनशैली विकार झाल्यावर पण त्यासाठी उपचार सांगितले आहेत. जसे जीवनशैली विकार होऊ नये म्हणून ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे दिनचर्या. सकाळी लवकर उठणे, ध्यान करणे, योगा करणे, प्राणायाम करणे, वेळेवर जेवणे, सकाळी सूर्योदयापासून लवकरात लवकर जेवलं पाहिजे आणि सूर्यास्त संध्याकाळी होईपर्यंत आपण जेवलं पाहिजे. त्याच्यानंतर दुपारची झोप आपण अवॉइड केली पाहिजे. जेवणामध्ये जास्तीत जास्त फळ आणि फळभाज्यांचा वापर केला पाहिजे. रात्री लवकर झोपले पाहिजे. अशा गोष्टी आयुर्वेदात वर्णित केलेल्या आहे म्हणजे आपण निरोगी राहू शकतो. दुसरं ऋतुचर्या. असे आयुर्वेदात 6 ऋतू सांगितले आहे: शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. म्हणजे ह्या ऋतूनुसार आहार आणि विहार हा कसा असला पाहिजे हे देखील आयुर्वेदात सांगितलं आहे. आणि ह्या सोप्या गोष्टीचं पालन जर प्रत्येक व्यक्तीने केलं तर तो निरोगी राहू शकतो. जीवनशैली विकार झाल्यानंतर आयुर्वेदामध्ये 2 महत्वाच्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे शमन चिकित्सा, म्हणजे जे काही आपल्या शरीरात वाढलेले दोष आहेत, वात, पित्त, कफ, त्या दोषांचं शमन करणे, त्यांना शांत करणे, त्यांचा कोप कमी करणे, अशा काही औषधी सांगितलेल्या आहेत. दुसरी चिकित्सा आणि महत्वाची चिकित्सा जे एक वरदान आहे आपल्या सर्वांसाठी या आजच्या युगामध्ये जे आयुर्वेदात वर्णित आहे त्याला आपण म्हणतो शोधन चिकित्सा. शोधन म्हणजे शरीरातले दोष, वात, पित्त, कफ या दोषांना शरीरातून बाहेर काढून शरीराला शुद्ध करणे. त्यालाच आपण आज आयुर्वेदाचं रामबाण उपाय म्हणजेच पंचकर्म असे संबोधतो. तर जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याचप्रमाणे जर आपण वर्षातून एकदा किंवा 2दा जर शरीराची सर्व्हिसिंग म्हणजे शुद्धीकरण केलं, पंचकर्म केलं, तर आपण या जीवनशैली विकारांपासून दूर राहू शकतो आणि जर झाले असतील तर त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो. अगदी नक्कीच श्रोते हो, या पंचकर्मांविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचंय MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात. पण आज वेळेअभावी मात्र आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच आपण अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायोजित अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.